आपल्या मधुर संगीताच्या आविष्कारानं या सुदाम्याच्या पोह्यांना ज्यांनी अवीट गोडी आणली ते कल्पक संगीत रचनाकार कैलासवासी शंकरराव व्यास यांच्या पुण्यस्मृतीस ही कलाकृती आम्ही समर्पण करीत आहोत. तुम्ही दोघं गायीना चारून आणा. तुम्ही कंदफळ घेऊन या. कृष्णा बलरामा तुम्ही आपला धनुर्विद्येचा अभ्यास करा. सुदामा तू वेद पठण करीत बैस. मी माझं ध्यान अनुष्ठानाचं आन्निक कर्म उरकतो आणि मग तुम्हाला संथा देतो. तुम्ही सरपण अगदीच संपलाय. दादा सरपण संपले रे. चल आपण रानात आणूया आणि तिथेच आपण धनुर्विद्येचा अभ्यासही करूया. कुठे निघाला? रानात. सरपण संपलंय. येऊ करे तुमच्या बरोबर. पावसा पाण्याचे दिवस चिखला पाण्यात ऋतून कुठेतरी जिवंत समाधी मिळेल तुला. दादा असं रे काय? त्याला जेव्हा तेव्हा बोलत असतोस. मग काय हा हाडांचा सापळा बरोबर न्यायचा? वाऱ्या वावटळीने उडून गेला तर? शरीर दुबळं असलं तरी सुदामाचं मन खंबीर आहे. बसा मिठ्या मारीत एकमेकाला. सुदामा गुरुदेवांनी सांगितले ते कर. त्यांची आज्ञा मोडू नको. आम्ही लवकरच परत येतो. हा कुमार बाहेर गेलेच वाटतं. हो पण मी आहे ना. पण तुझा काय उपयोग? का? जळणाला लाकडं तोडून आणायचीच राहणार ना. तू काय आणलाय? पण कृष्ण बलराम गेलेत की लाकडं आणायला. कृष्ण बलराम गेले? पण त्यांना कोणी सांगितलं? कोणाच ठाऊक. पण ते आत्ताच गेले खरे रानात. अरे देवा काही खाऊन सुद्धा गेले नाही ते. सुदामा मी त्यांच्याकरता खाऊ देते. नेऊन देशील तू त्यांना? हो हो वाऱ्यासारखं धाव. हे बघ असं अंगात वारं शिरल्यासारखं धावू नको. सावकाश जा. चल मी खाऊ बांधून देते. कृष्ण बलरामाला दे आणि तू पण खा. हा आज्ञा मातोश्री. कृष्णा बलरामा कृष्णा बलरामा कृष्णा. वाट चुकली वाटतं. बापरे पावसाचा रंग दिसतोय. चांगलाच पाऊस होण्याचं दिसतंय. मग ही लाकडं दिसणार. त्या गुहेत कधी नेऊन ठेवूया.
आधी वस्त्र बदलावीत. आधी हे सांग, मुलं घरी आली का? छे, कोणीच आलं नाही अजून. कृष्ण, बलराम ते तर रानात लाकडं आणायला गेले. रानात लाकडं आणायला? कुणी तू धाडलं त्यांना? छे बाई, सरपण संपलाय असं सहज म्हटलं मी, तर ते ऐकून मला न विचारता परस्परच निघून गेले ते. शिव शिव शिव, काय केलंस रे? कृष्णाला साक्षात भगवंताला लाकडं तोडायला पाठवलं. अगं श्रीकृष्ण म्हणजे ईश्वरी अवतार. आता शोधायचा तरी कुठे अशा पावसात? मी म्हणते थोडा फलार तरी करून जावं. फलहार? कृष्ण बलराम सारे कुमार तिकडे उपाशी वणवणत आहेत आणि इकडे मी फलाहार करू? सुद्धा मला धाडलंय थोडं खायचं ते. म्हणजे सुदामय गेला आहे रानात? अरे आर्या, काय अवस्था झाल्या असेल त्या बिचाऱ्याची ह्या पावसात. कृष्णा, पावसाचा जोर कमी झालाय. तर मग मोळा घेऊन चालायला लागूया. कृष्णा, बलरामा, सुदामा, अरे गेले तरी कुठे? का मीच वाट चुकलो? छे, पाऊलही टाकत नाही. फार भूक लागली आहे. खाऊन टाकू का हे? खातोच. सुदामा, सुदामा, बलरामा, कृष्णा. गुरुदेव, आम्ही इकडे आहोत. वत्सानो, आमच्या चुकीमुळे किती रे कष्ट पडले तुम्हाला. आपली चूक कसली गुरुदेव? आणि आम्हाला कष्ट तरी कसले. तुमच्यासारख्या राजबिंड्याने का असली कामं करायची? ज्या मस्तकावर राज मुकुट शोभायचे त्या तुमच्या मस्तकाने लाकडाच्या मोळ्या व्हायच्या. गुरुदेव, गुरुसेवेचे कष्ट कसले. कर्तव्यच आहे हे आमचं. पण गुरुदेव, आपण सुद्धा मला हाका मारत होता. तू इकडे आलाय की काय? होय बाळानो, तुमच्यासाठी फराळाचा घेऊन आलाय तो. पण आम्हाला भेटला नाही. मी आणतो शोधून त्याला. आपण नी दादा आश्रमाकडे जा. छे, आम्ही सुद्धा मला शोधतो. तू त्या दिशेला शोध, आम्ही इकडे शोधतो. आण ती मुळी इकडे. अरे हे काय खुल्यासारखं? आण ती मोडी इकडे. छे ठीक छे आहे, गुरुदेव, आपणाला नाही मी हात लावू देणार. फार जड नाही. बलराम कृष्ण गेले असतील आश्रमाकडे. कोठे देवा, गुंतलास रे कोठे देवा. सांग तुझ्या विण कुणाच केवा, सांग तुझ्या विण कुणाच केवा. कोण तुझा कैवारी कृष्णा, कोण तुझा कैवारी. कृष्णाधा, कृष्णाधा.
सुदामा! कृष्णा! कृष्णा! मी इकडे आहे. माझ्या पायात काटे मोडलेत रे. घाबरू नकोस, मी काढतो. हा, सुदामा, हे दोन निघत नाहीत रे. मग आता चालू कसा? माझ्या खांद्यावर बैस. तुझ्या खांद्यावर? काय हरकत आहे? अरे, तू ब्राह्मण पुत्र, तुझा ब्राह्मणाचा भाग क्षत्रियानी व्हायला तर त्यात बिघडलं कुठं? धर्मशास्त्राला धरूनच येते. त्यातून तू तर माझा परम मित्र. दीन दुबळ्यांचा भाव वाढण्यासाठी तुझा अवतार आहे का रे? तसा समज. पण चल, बैस लवकर खांद्यावर. तिकडं गुरुदेव वाट पाहत असतील. गुरुदेव, सुद्धा माझ्या पायात काटे मोडले. कुठं पाहू? असं वाईट काय वाटून घेता? सारा दिवस उपाशी तापाशी रानावरच मी तुला रखडायला लावलं ना. मग त्यात तुमचा काय दोष? पावसाने घोटाळा केला, सारेच कुमार उपाशी राहिले. पण मला न विचारता तू का बरं गेलास रानात लाकडं तोडायला? त्यात काय विचारायचं? पण मी सांगितलं नव्हतं तुला. गुरुसेवा काय सांगकाम्याप्रमाणे करायची असते. सर, एखाद्या बृहस्पती सारखं बोलतोस. सारा प्राण वाळून टाक असं वाटतं तुझ्यावरून. कृष्णा, बलरामा, सुदामा, तुम्ही तिघही उत्कृष्टपणे परीक्षेत यशस्वी झाला आहात. तुमचं अध्ययन संपलं. आश्रमातला आजचा शेवटचा दिवस तुमचा. उद्या तुम्ही आपापल्या घरी जाणार. तुमच्यासारखे शिष्य लाभले म्हणून आनंदानं, अभिमानानं ऊर भरून येतो. पण आता तुमचा वियोग होणार म्हणून वाईटही वाटत. मोठी चमत्कारिक अवस्था झाली आहे मनाची. तुम्हाला काही सांगायचं नाही, सांगण्याची आवश्यकताही नाही. तुम्ही सूज्ञ, सद्गुणी आहात. आपलं ज्ञान, आपलं बल, आपलं जीवन सर्वस्व बहुजन हिताय, बहुजन सुखाय खर्च करा. लक्षात ठेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आज्ञा गुरुदेव. पण गुरुदेव, माझ्या हातून आपली काहीतरी सेवा घडावी हीच इच्छा आहे. सेवा? कृष्णा, तुझ्यासारखा लोकोत्तर शिष्य मला लाभला हेच माझं परम भाग्य. असं काय बोलता गुरुदेव? अरे, तुम्ही या सांदीपणीच्या घरी कष्टाची कामं केली, काष्टाचे भारे डोक्यावरून वाहलेत. सेवेचे कर्तव्यच आम्ही केलं. जाणारच तू आज? माझं एक. अरे, उद्या आमचा रथ होईल. तू, मी, दादा, आपण सारेच उद्या रथातनं जाऊया. आज काय, उद्या काय? आज तू चालत जाणार, त्यापेक्षा उद्या रथातनं. पण तुम्ही जाणार मथुरेला, मी जाणार कपिला नगरीला. हो, पण अर्ध्या वाटेपर्यंत मिळून जाऊ. नको नको कृष्णा, मला आपलं आजच जाऊ दे. झाली तयारी? सारं सामान घेतलंस? होय गुरुदेव. ऐकलं का? सुदामा निघाला. त्याची शिदोरी ठीक आहे. निघालास मातोश्री. चिरंजीव हो. जरा थांब. हा, दीर्घायुष्यमान भो. सुदामा, तू सुज्ञ आहेस. तुला विशेष काही सांगावं असं नाही. जातीचा भेदभाव न ठेवता इच्छुकाला विद्यादान कर.
विद्या दान करणं हे ज्ञान संपन्न ब्राह्मणाचं पवित्र आद्य कर्तव्य आहे. आज्ञा गुरुदेव. मातोश्री, गुरुदेव, येतो हो. ये बरं. नीट जपून जा. प्रकृतीला सांभाळ बरं. कृष्णा, तू कुठे निघालास? 4 पावलात पोचवायला. कृष्णा, जा आता. किती लांब येणार अजून? तुला सोडून जाऊ नयेसच वाटतं रे. कृष्णा, कशाला एवढा जगावेगळा स्नेह जोडलास? तू श्रीमंत, मी दरिद्री, मग हीच खरी मैत्री. पण कृष्णा, मला विसरू नकोस ना. हे काय खुळ्यासारखं? मी तुला विसरेन असं तुला वाटतं तरी कसं? वेडा कुठला. डोळे पुस. तू आता जा पाहू. तू आहेस तर माझं पाऊलच उचलत नाही. जा जा पळत. जातो, पण तू एकदा हस पाहू. हसत हसत आपण एकमेकांचा निरोप घेऊया. हास हास. हसला रे हसला. कृष्णा, कृष्णा, अरे असं वेळासारखे हसत काय उभे राहिलेत रस्त्यावर? कृष्णा, चल तुला गुरुदेव बोलवत आहेत. सुदामा, लाच पाहून चालायला. प्रभात झाली, चला चला ना, जाग पहाली. प्रभात झाली, चला चला ना, जाग पहाली. दिशा उजळल्या मंगल तेजी, वसुंधरा न्हाली. वसुंधरा न्हाली. प्रभात झाली.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बाबा ती पहा मी देवाच्या पुढे फुलं आणली. तुझ्या हाताला आली? म्हणजे मी लहान आहोत. आई मी मोठा ना ग. हो तर तू मोठाच आहेस. मी मोठा मी मोठा मी मोठा. पूजा ओळखून घ्यावी लवकर. आत्ता येतील विद्यार्थी. गोविंदेति सदा स्नानम गोविंदेति सदा जपः गोविंदेति सदा ध्यानम सदा गोविंद कीर्तनम. नमः कृष्णाय देवाय ब्रह्मणेन्तमर्तये योगेश्वराय योगाय त्वामहं शरणं गतः. अगं हे ऐकलंस का? काय? समय तेल नाही आणि निरांजनातली वात ही कोरडीच आहे. तेल तूप घरातच नाही तर त्यात कुठून येईल? निरांजनापुरतं देखील तूप नाही. बघ बघ असेल. आत्ताची वेळ भागेल. पुढचं पुढं. हे पाणी सोळ्याचंच आहे ना? हो, सोळ्याचीच घागर आहे ती. पार फुटून गेली की घागर? धडक काय आहे घरात? सारं फुटलेलं. अक्षा विश्व दारिद्र्य. दारिद्र्यात सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो. खरं आहे. रोजची जेवणाची ध्यान पडते आणि म्हणे आनंद. म्हणजे आज अन्नपूर्णामाई रुसून बसली आहे वाटतं. सारं धान्य संपलं. दुपारची वेळ भागेल कशी तरी. होय ना? मग संध्याकाळी करू थंडा फराळ. आणि उद्या कुठे जायचंय वाटतं. उद्याची चिंता भगवंताला. सर्व सुखाचा संसार आमचा देवावरी भार. सुदामच्याकडे निघाला? हो का बरं? येऊ का तुमच्या बरोबर? हो चल की. मला शिकवतील सुदामदेव? हो, मोठ्या आनंदाने शिकवतील आमचे गुरुजी तुला. मी कुठे बसू? बैस इथं माझ्याजवळ. काय बाळ? चंद्रसेन, अरे वा. काय शिकायचंय तुला बाळ? हे तरी शिकतात ते. अवश्य अवश्य. प्रार्थना करा. गोविंद गोविंद हरे मुरारे. गोविंद गोविंद हरे मुरारे. गोविंद गोविंद रथांग पाणे. गोविंद गोविंद रथांग पाणे. गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण. गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण. गोविंद गोविंद नमो नमस्ते. गोविंद गोविंद नमो नमस्ते. इथेच आहात का? कुठं कुठं शोधलं तुम्हाला? मी नाही जा. मला लिहायला शिकायचंय. पोती वाचायला शिकायचंय. सारं शिकायचंय, पण तिकडे वही साहेबांनी सारा भागा डोक्यावर घेतलाय ना. आई रागवली? खूपच. रागू दे, मी नाही येणार. आला पाहिजे. अरे सोड सोड त्याला. त्याची इच्छा ते शिकण्याची तर. श्री हरी श्री. मी जाणार मला शिकायचंय. याला शिकायला जायचंय समोरच्या घरात. त्या सुदामाच्या खोपटात शिकायला तळभद्री नेला. चल इकडे आता. काय करायचंय तुला शिकून? तुझ्या बापाला ओठ ढो येत नाही तरी या कपिला नगरीवर राज्य करतायच ते. काल यवन महाराजांचे प्रतिनिधी म्हणून. अहो पण बाप निरक्षर असला म्हणून मुलाला शिकू नये असं थोडंच आहे. आहे त्याची शिकण्याची इच्छा. पुरे पुरे
हा शिकणार आणि तू याला शिकवणार. डोंबल तुझं उजेड पडला तुझ्या आकल्याचा. पोथ्या वाचून आपल्यासारखी भीकच मागायला शिकवणार ना तू. चालता होई तू. दक्षिणेच्या लोभाने मला शहाणपणा शिकू नकोस तू. श्री हरी, श्री हरी. अहो, द्रव्य लोभाने मी असं बोलत नाही, पण मुलाच्या शिक्षणाआड येऊ नका एवढंच माझं म्हणणं. काही अडणार नाही याचं शिकण्या वाचून. तुझ्यासारखा दरिद्री कंगालाच्या पोटी आला नाही, चांगला धनवंताचा मुलगा आहे. समजलं? सांदीपनीचा शिष्य आणि कृष्णाचा मित्र म्हणून साऱ्या गावाला जुलं. मला सांगू नको तुझा मोठेपणा. ही चंपा राणी तुला चांगले ओळखून आहे. समजलं? चालता हो. जा म्हणते ना. चंद्रसेन कुठे आहे? आज मी त्याला कोंडून ठेवलाय. कोंडून ठेवलाय? ते का? दिवसेंदिवस भारीच मस्तवाला होत चाललाय. म्हणजे एवढं केलं तरी काय त्यानं? समोर त्या भिकारड्या सुधाब्याकडे जाऊन बसला आणि म्हणतोय कसा मला शिकायचंय. झोंबल शिकायचंय. अहो मग शिकेनं शिकला तर वाईट काय आहे त्यात? अक्कल आहे का तुम्हाला? हा भिकारडा माझ्या पोराला शिकवणार? अहो सुदामा दरिद्री असला तरी विद्वान आहे, ज्ञानी आहे. पुरे झालं तुमचं. हे दरिद्री जगातून उंचून तरी का जात नाहीत कोणाच ठाऊक. अहो दरिद्री असणं हा काही गुन्हा नाही माणसांचा. दरिद्री असणं हा गुन्हा नसेल, पण आढ्यतेने वागणं. पण तो बिचारा कोणाशी काय आढ्यतेनं वागतो. तर केवढी मेल्याची आढ्यता. तशीच ती त्याची बायको. जेव्हा पाहावी तेव्हा आपल्याच तोड्यात. उभा गाव इथं हात जोडून आमच्या पुढे उभा असतो, पण ही नवरा बायको चुकून कधीतरी आमच्या दारावरून जातात का? असं म्हणजे ती दोघं पुढं पुढं करून तुमच्या पुढं हात पसरत नाहीत म्हणून तुमचा त्यांच्यावर एवढा राग. होयच मुळी. हे कोण समजतात आपल्याला? दरिद्रीचे दरिद्री आणि बराची शिरजोरी. पण त्यात कोणाची चोरी? एक गरीब ब्राह्मण कुटुंब रात्रंदिवस कष्ट करून प्रामाणिकपणानं आयुष्य कंटाय, स्वाभिमानानं जगत आहे. गबसा, माझ्या समोर नका त्याचे गोडवे गाऊ. लाख दा काली कपाळी ओरडले की हे भिकारडे माझ्या वाड्यासमोर नकोत म्हणून, पण ऐकताय कुठे? पुन्हा आज बजावून सांगते की आजच्या आज त्याला इथून हाकलून द्या. पण तसं कशाला? मी अशी आपण जाते. जरा दमानं घ्या. अहो त्याला हुसकून लावायला काही कारण तर पाहिजे. कारण कसलं? तुमच्या कपाळाचं. आमची मर्जी हेच कारण. तुमच्यात पाणीच नाही. फुक्कट नगराधी झाला तो. काकडं बरा आता आता. समजलं एकूण. सुदाम्याचा राग तुम्ही चंद्रसेनावर काढलात. कुठं आहे तो? त्या तिकडे खोलीत. अहो पण एकुलतं एक पोर. गळ्यात बांधून घ्या. खबरदार त्याला खोलीच्या बाहेर काढा. राहिलं. अरे कोण आहात तुम्ही? कुठे चाललात? पांथस्थ ब्राह्मण आहोत. मग ही काय धर्मशाळा आहे? चला चालते वा. काय गडबड आहे? महाराज हे वाड्यात घुसत होते. आशेनं आलो आहोत महाराज. काही दान दक्षिणा संभावना. या आत या. कशाला आत या? इथं काय अन्नछत्र आहे? माध्यान्हाची वेळ आहे. ब्राह्मण नारी आले आहेत. मग समोर जा त्या सुदाम्या ब्राह्मणाकडे. आयतं पोटभर जेवायला मिळेल. आपण काही संभावना करा. करते हा तुमची संभावना. पहारेकरी हाकलून द्यायला धक्के मारून. अहो काय हे? छान झालं. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली. या या भूदेव, तुमचं स्वागत असो. मी दरिद्री ब्राह्मण, तुमची काय संभावना करणार? माध्यान्ह समय आहे, भोजन करून चला. बरं बरं. बसा बसा. आलो सर मी. ऐकलंस का? 2 पांतस्थ ब्राह्मण आले आहेत. जेवायचे. मग त्याच तयारीला लागले आहे मी. म्हणजे तुला कसं कळलं? दारी आलेला अतिथी तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ देणार होय? किती चतुर आहे ते तू. बरं पण आता असेल तेच वाढत्या ना. आहे काय वाढायला? आपण एक अर्थपुटी राहत असलो तरी पाहुण्यांना पोटभर घालायला पाहिजे. खरंय, पण लवकर आठव हा. बिचारे भुकेले असतील. हातपाय धुवायला पाणी द्या त्यांना. तोपर्यंत झालंच माझं. किती सुदृढ आहेस का तू. फार फार आनंद झाला. गरीबा घरची मीठ भाकर गोड मानून घेतली. मीठ भाकर?
पंच पक्वांनापेक्षा त्याला अधिक रुची होती. अंतरात्मा संतुष्ट झाला. सुदानदेव, तुम्ही धनानं दरिद्री नारायण असला तरी मनानं नौकोट नारायण आहात. नारायण तुम्हाला अखंड सुखी ठेव. काही उरला असेल तर वाढ मुलाला. त्याच्या पुरतच आहे. आनंद आहे. आज आपली एकादशी. मुलाला बोलवतो. हा, हे 2 पायरी गहू दळायचे आणि 4 पायरी तांदूळ चढायचे. पीठ तेवढं संध्याकाळी हवं. तांदूळ उद्या गेले तरी चालतील. हे तुमच्या श्रमाचं. येऊ आता. थांबा, कुंकू लावते. बघ, देवाला थपली काळजी. घरात धान्याचा कणी नव्हता, तो धान्य चालून आलं. थोडे गहू तांदूळ काढून दे. तेल आणतो नंदादीपाला. थोडं तूपही आणावं फुलवातीना. नंदा घरी गोला श्री हरी. अरे कोणी आहे का? घरी आत्ताच्या आत्ता जा आणि रंगाला नर्तकीला घेऊन ये. पण असं ऐत्या वेळी येणार नाही ती. आलंच पाहिजे तिला. माझा हुकूम आहे. जा लवकर. श्री ए, हरी. इकडे. नंदा घरी सारा गाव गोळा करून आण आणि म्हणाव वाड्यात नाच गाण्याला चला. नाच गाणं कधी? रंग नर्तकीचं. पण ही काय भलत्यावेळी भलतीच ना. त्या सुदाम्याच्या उरावर मला रंग नर्तकीला नाचवायचं. त्याचं भजन बंद पाडायचं. काय बोलताय काय हे? रोज रोज मेल्याची कटकट. अंथरुणावर अंग टाकायचा अवकाश की झाला सुरू ह्याचा आक्रोश. कान फिटले, डोळ्याला डोळा लागू देत नाही मेला. अहो, चला, भीतो. अहो, नाही. चला, चला, चला. या. ऐका ऐका, कसा टाका वाढला त्याने. कान आहेत का जाग्यावर? अवतरला श्री हरी, अवतरला श्री हरी गोकुळी, अवतरला श्री हरी गोकुळी, अवतरला श्री हरी. नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी, नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी. ब्रह्मसानुले नाचत खेळत, ब्रह्मसानुले नाचत खेळत, यशोदेच्या मांडीवरी, यशोदेच्या मांडीवरी. नवनवलाच्या दावणीला, नवनवलाच्या दावणीला, भान जगाते हरी श्री हरी, भान जगाते हरी. नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी, नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी. जगासी पोषित विश्वं भरतो, जगासी पोषित विश्वं भरतो, दही दूध लोणी चोरून खातो, दही दूध लोणी चोरून खातो. गोप गोपिका संगे खेळत, गोप गोपिका संगे खेळत, रंगरास यमुना तीरी अवतरला श्री हरी गोकुळी अवतरला श्री हरी. नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी, नंदा घरी गोकुळी अवतरला श्री हरी. कालिया मर्दिला, पापी कपटी कंसही वधिला,
दीन अनाथाचा वाली, प्रभु दीन अनाथाचा वाली, प्रभु गोवर्धन गिरिधारी, अवतरला श्रीहरी गोकुळी, अवतरला श्रीहरी. नंदा घरी गोकुळी अवतरला श्रीहरी, नंदा घरी गोकुळी अवतरला श्रीहरी, नंदा घरी गोकुळी अवतरला श्रीहरी. छळू नको उगीच घडी घडी, छळू नको उगीच घडी घडी, भरून मनी अढी सखी भाबडी. लाल मी लालडी फुलांची घडी, सख्या तू ही नान मी पानडी, सख्या तू ही नान मी पानडी. लिहून साज शृंगार साजरा भारी, पाहते वाट मी उभी कधीची दारी. चांदणे थंड रे तरी, चांदणे थंड रे तरी, भडकली उरी आग आसुरी. कशी तुझी सुरत फाकडी, प्रीत वाकडी, प्रीत बेगडी जाळते कुडी, प्रीत बेगडी जाळते कुडी. गायीन गीत कोकिळे परी मंजुळ, गायीन गीत कोकिळे परी मंजुळ. नाचीन तुझ पुढे करीन मी राखुळ. परभारा जाऊ नको रुसून, परभारा जाऊ नको रुसून, झुल्यावर बसून बोलू जरा हसून. तू बाळपणाचा संगडी पूर्व आवडी, सख्या तू सडान मी वावडी, सख्या तू सडान मी वावडी. छळू नको उगीच घडी घडी, छळू नको उगीच घडी घडी, धरून मनी अढी सखी भाबडी. तू लाल मी लालडी फुलांची घडी, सख्या तू ही नान मी पानडी, सख्या तू ही नान मी. बंद करा, बंद करा नाच गाणं. गोकुळी अवतरला श्रीहरी, नंदा काय रे? घरी तुला सारा गाव गोळा करून आणायला सांगितलं होतं ना? हा गावाला गोळा करून आणलं, पण सगळे भजनाला बसले. ते पहा, अवतरला श्रीहरी, श्रीहरी श्रीहरी भजनाला बसले? माझी आज्ञा मोडून? श्रीहरी बरं आहे. गोविंद, श्रीहरी श्रीहरी. तुझी आई कुठे आहे? पाण्याला गेली. राघवेल, बापरे आई. पळतोच कुठे? घरातले लाडू वाढून या माकडांना देतोस? सगळ्यांनी गुरुजींना दक्षिणा आणली, तू बस. म्हणून तू लाडू आणले त्यांच्या नरड्यात कोंबायला? हे काय करता? मुलाच्या तोंडचा घास काढून मातीला मिळवता. तर बेस मिटक्या मारीत खातील की बापाचा माल सारे लाडू फेकून दे. याचा अर्थ मातीला हुशार आहे माझी मी. आई, आई, हे काय? चुप, थोपाड फोडून टाकेन. तू तू ह्याला चोरी करायला शिकवलं? मी आम्हाला काही ठाऊक नाही यातलं. तर मोठे संभावित तुम्ही करून सवरून नामा निराळे. तुमच्या मुलाला विचारा. चंद्रसेन, त्याला काय विचारायचंय? तुमचीच सारी फूस आहे. अहो, तो इथं कधी सुद्धा येत नाही, आजच आलाय. छे छे गुरुजी, मी तर रोज येतो. ऐका ऐका, रोज येतोस? हो, रोज येतो आणि त्याच इथे लपून बसतो. श्रीहरी श्रीहरी म्हणजे दुसरा एकलव्यच तू, गुरुची विद्या अशा रीतीने ग्रहण करणारा. आई येऊ देत नाही, मग काय करायचं? बघा,
तुम्ही मुलाच्या मनाचा कोंडमारा चालवलात त्याचा हा परिणाम. बस कर अक्कल तुझी. चल रे कार्टा घे. तुला इथं पाऊल टाकलं तर तोंडी मोडून टाकेल तुझी. चल. अहो सरळ तरी घेऊन जा त्याला. पुन्हा येऊ देऊ नका. नाही नाही बरं, पक्की व्यवस्था करते ह्याची आणि तुमची पण. काय चमत्कार. नाव मोठं आणि लक्षण खोटं. हे काय पुण्यासारखं. कार्ट घरातले जिन्नस चोरून त्या सुधामाला नेऊन देते. आणि सुदामा ते घेतोय. मग खरं म्हणजे सुदामाला शिक्षा करायला हवी. तेच बरे भेटलात तुम्ही. मी बोलावणं धाडणारच होते तुम्हाला. काय हानी आहे. हा सुदामा सर्वांना वेद शिकवतो. खरं ना भाऊ शास्त्री. हो तर महापातक करतोय तो. काय कुक्कुट शास्त्री. 16 आणि सत्य, जात पात काही पात नाही तो सुदाम्या. पण ब्रह्मवंद विचार करतोय या गोष्टीचा. नुसता विचार करून काय होणार. झटपट निर्णय लागला पाहिजे. आजच्या आज पंचांची बैठक बोलवा आणि त्या सुदाम्याला पंचापुढे ओढा. आणि पाजळा तुमची विद्वत्ता त्याच्या पुढे. लागा त्या उद्योगाला. शुभस्य शीघ्रम. चला कुक्कुट शास्त्री. चला भैरव शास्त्री. मान्यवर महाजन हो, आपल्या कपिल नगरीतील या सुदामा ब्राह्मणाचा न्याय निवाडा करण्याकरता ही सभा भरलेली आहे. सुदामा आला आहे. सभेच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे महापंडित सर्व वर्णियांना वेद शिकवतात. सर्वांना नव्हे, फक्त जिज्ञासूंना. पण हे कृत्य धर्मशास्त्राला धरून आहे का? होय. का नाही. जातीवरून वर्ण न ठरवता ते गुणकर्मावरूनच ठरवले पाहिजे. म्हणजे अमुक जातीत एखादा जन्माला आला म्हणून त्याला वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं मुळीच नाही. असं एकूण क्षत्रियाने देखील वेद शिकावा असं तुझं म्हणणं. होय. परशुराम जन्मानं ब्राह्मण पण वृत्तीनं क्षत्रिय झाला आणि जन्मानं क्षत्रिय असलेला विश्वामित्र ब्रह्मर्षी झाला. या पुराणातल्या गोष्टी नको. अगदी अलीकडची गोष्ट घ्या. गुरुदेव सांदीपनींनी कृष्ण बलरामादी क्षत्रियांना वेद शिकवले. आमच्या काल येऊन महाराजांना कप्तानं मारणारा तो कृष्ण. हा माझ्या मित्राचा अपमान होतो आहे. सुदाम देवांचं म्हणणं बरोबर आहे. रास्त आहे. द्वारकेचा राजा कृष्ण तुझा मित्र. नुसता मित्रच नव्हे तर तो माझा बंधू गुरुबंधू आहे. मग एवढा थोर मित्र असताना तू असा दरिद्री का? हे विषयांतर होत आहे. थोरा मोठ्यांची मुलं म्हणून साधीपणीने शिकवले असेल. पण हा अपवाद झाला. अपवादानेच नियम सिद्ध होतो. बदलत्या काळाबरोबर शास्त्रातही बदल घडत आले आहेत आणि ते तसं घडणं समाजधारणेच्या दृष्टीनं इष्टही आहे. हे मुद्द्याला सोडून होत आहे. गप्प बसा. तुम्हाला काय कळतंय? सुदामा, क्षत्रियांना वेद पठणाचा अधिकार धर्मशास्त्रात दिलेला नाही. आणि तू तर सरसकट सर्वांना वेदविद्या शिकवतोस. विद्यादान करणं हेच माझं पवित्र कर्तव्य आहे आणि ते मी आमरण आचरणार. हे शेवटचं तुझं उत्तर? ब्रह्मवृंदानं सुदामाचं म्हणणं ऐकलंच आहे. सुदामासारख्या ब्राह्मणानं दुराग्रहानं शास्त्रबाह्य वर्तन करावं याचा या सभेला फार खेद होत आहे. आता पंचांनीच न्याय करावा. बोला कुक्कुट शास्त्री, तुम्ही मुख्य पंच आहात. न्याय निष्ठुर आहे. मला मोठ्या दुःखानं निर्णय द्यावा लागतो. अखिल ब्रह्मवृंदानं आजपासून सुदामाला बहिष्कृत केला आहे. त्यातून अखेरचा निर्णय राजसत्तेचा. आम्हाला हा निर्णय बिलकुल मान्य नाही. आहे आहे मान्य आहे.
शांत व्हा बंधूनो. राजसत्तेचा आणि न्यायदेवतेचा असा अपमान करू नका. पण सुदामदेव, हा धडधडीत अत्याचार आहे. हा निर्णय म्हणजे मूर्खमंत अन्याय आहे. आम्हाला मान्य नाही. पण हा निर्णय मला शिरसावंदी आहे. आत्ताच्या आत्ता दौंडी पिटून ही वार्ता साऱ्या नगरीला जाहीर करा. ऐका हो ऐका, आजपासून सुदाम ब्राह्मणाला वाळीत टाकलंय. त्याच्याशी कोणीही कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये हो. वाळीत टाकलं आपणाला. होय, बाबा बाबा वाळीत नाही काय. माणसाने आपल्याला दूर लोटलं, पण देवानं आपल्याला अजून दूर केलेलं नाही. देव आपला आहे, आपण देवाचे आहोत. गावातली मुलं आता शिकायला येणार नाहीत. पाठशाळा बंद पडणार. श्रीहरीची इच्छा. सुदामदेव, अहो सुदामदेव. शेती हे या या. आज गरीबाच्या घरी बरी पायधूळ झाली. बसा बसा. बसत नाही आता, उभ्या उभ्या आलोय. उद्यापासून आमच्या घरची देवपूजा तुमच्याकडे. अहो पण गावानं बहिष्कार घातलाय आमच्यावर. असं म्हणू नका. गावाला नव्हे, मूठभर मत्सरी लोकांनी तुमचा दावा साधलाय. पण सारा गाव तर तुमच्याच पाठीशी उभा आहे. श्रीहरीची कृपा. होतं ते बऱ्यासाठीच होतं. हो पण तुमचे ते नेहमीचे उपाध्ये कुक्कुट शास्त्री. त्यांनी आम्हाला नकार दिलाय. भर सभेत आम्ही तुमची बाजू घेतली ना, तेव्हा आजपासून तुम्हीच आमचे उपाध्ये सर्व काही. बरं, येऊ मी आता. श्रीहरी श्रीहरी. हो, बरी आठवण झाली. आज कृष्ण जन्माचा दिवस, तेव्हा आपल्या प्रेमळ भजनाचा लाभ आमच्या घरच्या मंडळींना व्हावा म्हणून. अवश्य अवश्य. आज रात्री आमचं भजन तुमच्याच घरी. सहकुटुंब फराळात या म्हणजे झालं. ठीक ठीक. श्रीहरी श्रीहरी. देवानच हाक ऐकली. एवढा श्रीमंत पण किती सज्जन कनवाळू. अगं असे भले लोक आहेत म्हणून तर जग चाललंय. अखेर मीच मात केली की नाही. त्यात नवल काय. तुमची नेहमीच आमच्यावर मात असते. आमचं रक्षण करा. आम्हाला वाचवा. काय झालं काय. धर्म करता कर्म, फक्त म्हणता ब्रह्महत्या. आमची सुरील आमचा गळा. म्हणजे सुदामाला आम्ही बहिष्कार घातला आणि साऱ्या गावाला आमच्यावर बहिष्कार घातलाय. आणि धान्य देत नाही, कधी कापड देत नाही, धर्म करणारा कुणीही बोलवत नाही. फार काय जर आमच्याशी बोलायला देखील तयार नाही. जगायचं कसं हा प्रश्न पडलाय. गावानं आमचा छळ मांडला आहे. तुमचा छळ नव्हे, यांच्या सत्तेचा उपहास मांडलाय गावाने. आता सारा गाव ताळ्यावर आणतो. हा इंद्रसेन कोण आहे? या गावचा सर्व सत्ताधारी आहे. हा, माझं सामर्थ्य ठाऊक नाही लोकांना. पण मला ठाऊक आहे ना. अशा वेळी सत्तेचा दिमाग दाखवायला जा तर लोकगंगा जास्तीच खवळेल. प्रकरण फारच चिघेल. आजच पळेल उसळेल. शक्तीपेक्षा युक्तीनंच या तंट्याचं मूळ उखडून काढलं पाहिजे. तुम्ही निश्चिंत असा. पुन्हा संध्याकाळी भेटा. आलं. जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय हरे कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय हरे कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय हरे कृष्ण. भजनात दंगा आहे म्हणता. हो तर. धनशेटीच्या वाड्या. हो ना. म्हणजे सोन्याची संधी यायची चालू झाली आहे. पुन्हा आणू म्हटलं तरी येणार नाही. तिकडे बैस मेला भजन करी. ड्युट्या पेटवा ड्युट्या. चला लवकर. चला बाबा नो. चला लवकर. फार रात झाली पाहिजे.
पाहिजे ती तसंच करतो. चला कुकुट शास्त्री, चला भैरव शास्त्री. जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय हरे कृष्ण सुदामदेवाच्या झोपेला आग लागली. आग काय? सुदामदेवाच्या झोपेला आग लागली? हो हो आग. सुदामदेवाच्या झोपेला आग लागली. जय जय कृष्ण जय हरे कृष्ण जय जय कृष्ण जय जय कृष्ण सुदामदेव उठा उठा, तुमच्या झोपेला आग लागली. आग उठा उठा डोळे उघडा उठा उठा सुदामदेव, उठा डोळे उघडा जय हरे कृष्ण जय जय उठा उठा सुदामदेव. डोळे उघडा सावडायला आश्चर्य आहे, भयंकर आगीतून मूर्ती अभंग राहिली. देवा काय केलं हे अगं खोळे, रडतेस काय अशी? आपला संसार कृष्णार्पण झाला, सोन्याचा झाला. चल आता, पुणेकडे वाट फुटेल तिकडे. थांबा, अशा अपरात्री कुठं चाललात तुम्ही? बायको मुलाचा तरी नीट विचार करा. आजची रात्र माझ्या घरी काढा, उद्याच उद्या पाहता येईल. तुम्हाला कशाला उगीच त्रास? त्रास कसला ह्यात? साधी माणुसकी आहे. चला मुकाट्या, चल. इतके दिवस तुमच्याने झाला नाही ते बिनबोभात चुटकीसारखं साधलं की नाही? तर काय विचारावा आपला पराक्रम? औषधाशिवाय खरूच गेली. नाही 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 नाही, खरंच गेली नाही, जास्त चिघळली. तो सुदाम्या जनसृष्टीच्या मळ्यात मोठा आरामात राहिला आहे. सकुटुंब सपरिवार अष्टप्रहर भजनाचा हाय तो. कृष्णाच्या नावाचा जयघोष. कृष्णाचा जयघोष? आमच्या काल येऊन महाराजांना कपटानं मारणाऱ्या त्या कृष्णाच्या नावाचा जयघोष? हो ना. इतके दिवस मी काय सांगते आणि तुम्ही काय ऐकताय? तुमच्या वैऱ्याचा जयघोष राजरोसपणे चालला आहे. आता तरी पडला का टाळक्यात प्रकाश? काल यवन महाराज गेले म्हणून त्यांची सत्ता काही अजून संपुष्टात आली नाही. मुळीच नाही. काय येऊन महाराजांचे प्रतिनिधी महापराक्रमी इंद्रसेन महाराज. हो हो, अजूनही आम्ही जिवंत आहोत. कोण आहे रे तिकडं? आज्ञा महाराज. आत्ताच्या आत्ता दौंडी पिटा. कृष्णाला देव मानून त्याचं भजन पूजन करणं. कृष्णाचं नुसतं नाव घेणं. भयंकर राजद्रोह आहे. हो हो, राजद्रोहच आहे. आत्ताच्या आत्ता दौंडी पिटा. सुदामदेव, अहो सुदामदेव. बसा बसा मंडळी, बसा धनशिटी. म्हणजे आज भजन होणार? का बरं? दौंडी कानावर आली ना? आली तरी पण नेहमीप्रमाणे भजन होणारच. पण कोण काय? अन्यायापुढे मान तुकवायची? कदापि नाही. पण इंद्रसेन सर्वसत्ताधीश आहे, सत्तेपुढे शहाणपण नाही. इंद्रसेन इथला राजा असला तर आम्ही आमचे राजेच आहोत. आम्ही कुणाचं भजन पूजन करायचं हे इंद्रसेन कोण ठरवणार? श्रीकृष्ण आमचा देव आहे. हो, पण इंद्रसेनाला तसं वाटत नाही. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. वास्तविक देवाचं नाव मनातल्या मनात घेता येतं, पण अन्यायी इंद्रसेनाची जुलमी आज्ञा मोडण्यासाठीच मुक्त कंठाना आम्ही आमच्या देवाच्या नावाचा जयघोष करणार. श्रीकृष्ण महाराज यांचा जय जयकार. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार. कृष्ण सखा आमुचा, सखा आमुचा.
कृष्ण सखा अमुचा दयाघन कृष्ण सखा अमुचा दयाघन कृष्ण सखा अमुचा आम्हाला छंद हरे भक्तीचा आम्हाला छंद हरे भक्तीचा आम्हाला छंद हरे भक्तीचा राजे अमुचे आम्ही राजे अमुचे आम्ही आम्हाला जगी काय हो कमी आम्हाला जगी काय हो कमी आम्हाला जगी काय हो कमी आभाळाचे छत्र शिरावर आभाळाचे छत्र शिरावर धरणीचे सिंहासन सुंदर धरणीचे सिंहासन सुंदर अनंत हा विस्तार आमचा दिगंत साम्राज्याचा दयाघन कृष्ण सखा आमचा दयाघन कृष्ण सखा आमचा दयाघन कृष्ण सखा आमचा घुमत चला चली मंजुळ मुरली घुमत चला चली मंजुळ मुरली घुमत चला चली मंजुळ मुरली अणुरेणुत नटलावन माई अणुरेणुत नटलावन माई भयन आम्हाला कळी काळाचे भयन आम्हाला कळी काळाचे हरी सांगाती अमुचा दयाघन कृष्ण सखा आमुचा दयाघन कृष्ण सखा आमुचा दयाघन कृष्ण सखा आमुचा कृष्ण सखा अमुचा दयाघन कृष्ण सखा अमुचा दयाघन कृष्ण सखा अमुचा आम्हाला छंद हरे भक्तीचा आम्हाला छंद हरे भक्तीचा आम्हाला छंद हरे भक्तीचा बंद करा अजय बंद करा हे सुद्धा म्या बंद कर भजन कृष्णाचं नाव घ्यायचं नाही ते का देवाचं नामस्मरण करायचा प्रत्येकाला हक्क आहे पकडणारे याला हा खबरदार सुद्धा देवा सांगायला हा सवाल बाबा बाबा महाराज ओ महाराज का कोकलताय ओ महाराज महाराज दंगल उडाली भयंकर दंगल उडाली चकमक झडली डोकी फोडली डोकी फोडली कोणी कोणाची लोकांनी शिपायांची डोकी फोडली पण सुदाम्याचं काय झालं त्याच्या डोक्याला जबरमार लागला येवाना त्यानं राम म्हटलं असेल सुदाम्या घाया झाला म्हणूनच लोक जास्त खवळले तलवार माझी तलवार कुठे आहे तलवार 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 कशाला लोकांची डोकी उडवतो ह्या तलवारीने लोक तुमचं डोकं उडवतील असं मग आता कसं करायचं सर्वांना पकडून भराभर तुरुंगात डांबायचं ठीक आता नाही थांबायचं आता नाही थांबायचं जुलमी सत्तेशी सुरू झालेलं आमचं भांडण आता नाही थांबायचं चला चला लवकर गावात मोठी दंगल पेटली आहे लोकांना पकडून बराबर तुरुंगात डांबतायत पहा सुदामदेव दंगल धरपकड तुरुंग आता हे सत्र सुरू झालं शिपाई तुमच्या शोधात आहे असू देत घाबरू नकोस आलोच मी जातो सुदामदेव पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो श्रीकृष्णाकडे जाऊन आमची हाक त्याच्या कानावर घाला या पापाच्या नरकातनं आमचा उद्धार श्रीकृष्णापासून कोण करणार खरं आहे म्हणून म्हणतो विचार करा गावाच्या वतीनं पुन्हा विनवतो माधुरीच्या उद्धाराचं पुण्य पदरी घ्या जातो मी.
स्वामींचं म्हणणं खरंच मनावर घ्यावं, द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांना भेटावं. मग जाणार ना द्वारकेला? जाणार ना? जाणार ना? माझ्या बाळमित्राला भेटायला मीही मनातून अधीर झालोय ग. पण पण काय? तो द्वारकेचा राजा, मी असा दीन दरिद्री. पण संकोच कसला त्यात? स्वतःसाठी थोडंच काही मागायचं आपल्याला त्यांच्याजवळ. फक्त दीन दलितांची, रंजल्या गांजल्यांची हाक त्यांच्या कानी घालायची आहे. गावासाठी जायचं, स्वतःसाठी जायचं नाही. जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, गुरुदेवानीच सांगितलंय. होय ना? मग कधी जाणार? उद्याच. काय उद्याच? येतो. सांभाळून राहा. जपून जायचं, प्रकृतीला सांभाळून असायचं. प्रवास दूरचा आहे, झेपेल ना प्रकृतीला. अगं, ती चिंताच नको. श्रीकृष्णाची भेट होणार म्हणताच माझ्या अंगात भीमाचं बळ संचारलंय. बरं, त्याला शेतींचा निरोप घेऊन तसाच पुढे चालू लागतो. मुलाला सांभाळ. येतो. कुठे गेले बाबा? द्वारकेला, श्रीकृष्णांना भेटायला. द्वारकेला? बाबा गेले द्वारकेला? द्वारकेला, बाबा गेले द्वारकेला, बाबा गेले द्वारकेला. पण आई, मला भूक लागली ग. भूक लागली तर काय देऊ बाबा खायला? आहे काय घरात? थोडस होतं ते त्यांना वाटेला बांधून दिलं. थांबा, जराशाने पेस्ट देते करून. पण आई, काल सकाळी ना पोहे दिले तू. पोहे? अरे हो, बरी आठवण केलीस. माझ्या लक्षातच आलं नाही बघ. आणखी आहे ना तांदूळ शिवाय कृष्ण देवांना द्यायला. कृष्णाला अगं मला देखील दे. मला नको सगळं कृष्णाला दे. किती शहाण आहे माझं बाळ. पण आई, कृष्ण पोहे खाते ना ग बा? का नाही खाणार? भाव भक्तीचा सदा भुकेला, दीन जनांचा कैवारी, विदुरा घरच्या कण्या खातसी, आवडीने श्रीहरी. पुन्हा बरं जाणार बाबा तर गेले. अजून असतील धनशेट्टीकडे, त्यांना देऊन येते. हा, अजून धनशेट्टी आला नाही. महाराजांतर गे. काय रे, कुठे आहे तो सुदाम्या? तो म्हणे द्वारकेला गेला. आजच गेला. काय द्वारकेला? त्या सुदामाच्या बायकोला इकडे घेऊन ये. महाराज, काच्या कटात हे नगरसेठी सामील होते. आपली आज्ञा मोडण्यात यांचा पुढाकार होता. खरं आहे हे, खरं आहे. भलताच जुलमी निर्बंध कोण तुम्हाला? असं म्हणजे कृष्णाचा उदो उदो आम्ही आमच्या राज्यात मुकाट्याने चालून द्यावा म्हणतोस? होय, श्रीकृष्ण दैवी पुरुष आहे, आमचा देव आहे. श्रीकृष्ण देवांचा जय जयकार असो. कृष्णाचा उदो उदो प्रत्यक्ष आमच्या समोर खात्रीच झाली. सुदाम्यालाच काय, पण साऱ्या गावाला तुझीच फूस आहे. पकडा या राजद्रोहाला आणि बंदीशाळेच्या अंधार कोठडीत डांबून टाका. चंपाराणी, बंदीशाळेची भीती कुणाला?
तुमच्यासारख्या दुर्जना. लक्षात ठेव, स्वातंत्र्याचा जन्म बंदी शाळेतच होत असतो. स्वातंत्र्याचा जन्म तुझा मृत्यू मात्र बंदी शाळेत होईल. मरणाचं भय ठेकडा. न्याय धर्मासाठी लढणारा वीर मरणाला मारूनच चिरंजीव होत असतो. चंपाराणी, इंद्रसेन, लक्षात ठेवा, खवळलेल्या लोकगंगेचा प्रवाह तुमची जुन्नी राजसत्ता बाजोळ्यासारखी वाहून जाणार आणि अखेर सुळीला जाणार. काय द्याय सटवे, तुझा तो दरिद्र नारायण कुठे आहे? दातखिळी बसली की काय? बोल बोल, खरं सांग, तो द्वारकेला गेला की नाही? नाहीतर अंगात इतकं अमृत सोलून काढीन. एकूण इतपत तुमचं कारस्थान रंगलंय तर मग सुधारायला तूच द्वारकेला पाठवलं होय ना? बोल बोल, आमच्या विरुद्ध कारस्थान, आमच्या सत्तेला आव्हान. काल येवन महाराज गेले तरी त्यांची सत्ता अजून कायम आहे. पण त्या जुलमी सत्तेची धुंदी घातक आहे. बंद कर फोबाड. अवजसे अजून तुझं फोबाड उघडत नाही. त्या मौरीच्या अंगाला हात लावशील तर पकडा रे सटवीला. माझ्या अंगाला हात लावू नका आणि ह्याच्या शेजारी हिलाही डांबून टाका बंदी शाळेत.
काय झालं श्रद्धा तुम्ही खात्री जाऊ शकता ही कुणाची नगरी श्रीकृष्ण भगवानांची ही द्वारका नगरी. माझ्या कृष्णाची द्वारका. सांगा सांगा माझा मित्र कृष्ण कुठे राहतो? अहो श्रीकृष्ण महाराजांचे मित्र. खरंच मी त्याचा मित्र आहे. मला अगदी कडकडून भेटणार का? जगण्यासाठी झालं मी असं हसू नका, थट्टा करू नका. खरंच कृष्ण माझा बाळमित्र आहे, गुरुबंधू सुद्धा आहे. हसू नका. त्यांना श्रीकृष्ण यांच्याकडे घेऊन जा. महाराजांच्या विजयाचा समारंभ चालू आहे. सुदामा प्रथम मी तुला विद्वान म्हणून वंदन केलं आणि आता माझा गुरुबंधू माझा मित्र म्हणून किती दिवसांनी भेटला ये चल. हे काय वेडा करतं? हे बघ तू इथे माझ्या राजसभेला मी माझ्या बालमित्राचा परिचय करून देतो. हे सुदाम दे माझे गुरुबंधू विद्वत्तेय गुरुदेव सांदीपनी यांच्या आगमनानं माझा आनंद शतगुणी झाला आहे. प्रवासाला शोधलेल्या माझ्या मित्राला राजसभापर्यंत असं केलं तेव्हा तुला विश्रांती हवी आहे. तेव्हा उरलेल्या भेटी उद्या स्वीकारल्या जातील. क्षमस्व. राणी सरकार, महाराजांची सारी इकडे येत आहे. बरोबर एक दरिद्री ब्राह्मण आहे. कोण दरिद्री ब्राह्मण? ये ना सुदामा. हो, दरिद्री, धनानं दरिद्री पण मनानं कुबेर. रुक्मिणी, हा माझा गुरुबंधू, माझा परम मित्र सुदामा. ज्ञानाचा सागर, भक्तीचं माहेर घर. म्हणजे आपण ज्यांची नेहमी आठवण काढीत असता तेच हे सुदामदेव? तोच हा सुदामदेव. सुदामा, ही रुक्मिणी बरं काय, विदर्भाची राजकन्या आणि तुझी बहिणी. हे बघ, नमस्कार कर याला. अरे असं बघतोस काय? तिला आशीर्वाद दे ना. हो अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, भद्रावती कुठे गेल्या साऱ्या जणी? हे पहा, तुम्ही ह्याच्या स्नानाची आणि भोजनाची लगेच तयारी करा. जा बघू लवकर. सुदामा, ये
बैठ. अरे पण अरे बैठ बाबा बैठ. हं. चला सखीनो चला चला सखीनो चला चला ग चला सखीनो चला चला सखीनो सुदामजींचा करू आदर सत्कार सखीनो प्रेमळ पाहुणचार करूया प्रेमळ पाहुणचार चला सखीनो सुदामजींचा करू आदर सत्कार सखीनो प्रेमळ पाहुणचार करूया प्रेमळ पाहुणचार. करा सिद्धता झटपट सारी करा सिद्धता झटपट सारी उष्ण सुवासिक जले सात्वरी उष्ण सुवासिक जले सात्वरी स्नान घालूया सुदाम देवा स्नान घालूया सुदाम देवा अभ्यंगत साचार करूया प्रेमळ पाहुणचार सखीनो प्रेमळ पाहुणचार चला सखीनो सुदामजींचा करू आदर सत्कार सखीनो प्रेमळ पाहुणचार करूया प्रेमळ पाहुणचार. हलक्या हाते कृशांग चोळणी हलक्या हाते कृशांग चोळणी लावू सुगंधी तेले उठणी लावू सुगंधी तेले उठणी विप्रोत्तम हा सखा प्रभूचा विप्रोत्तम हा सखा प्रभूचा भक्तिभाव साकार करूया प्रेमळ पाहुणचार सखीनो प्रेमळ पाहुणचार. वसनालंकारे नव सजवून वसनालंकारे नव सजवून सोन्याच्या चौरंगी बसवून सोन्याच्या चौरंगी बसवून यदुवर पूजति जीवे भावे यदुवर पूजति जीवे भावे ज्ञानाचा अवतार करूया प्रेमळ पाहुणचार सखीनो प्रेमळ पाहुणचार. अगं तुम्ही अशा स्वस्त उभ्या का? ह्या भूदेवाला माझ्या गुरुबंधूला नमस्कार करा. अष्टपुत्रा सौभाग्यवती पुत्रवती सुदामा अष्टपुत्रांचा आशीर्वाद देऊ नकोस हं? अरे तुझ्या आशीर्वादाना जर प्रत्येकाला 8-8 पुत्र झाले तर मला दुसरी द्वारका बसवावी लागेल. अरे बसव की तुला काय कमी आहे? आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद. अष्टपुत्रा सौभाग्यवती पतिप्रिया भव. अष्टपुत्रा सौभाग्यवती पतिप्रिया भव. नाही सुदामा अष्टपुत्रा सौभाग्यवती पतिप्रिया भव. पुत्रवती पतिप्रिया भव. पुत्रवती पतिप्रिया भव. पतिप्रिया भव. पतिप्रिया भव. पतिप्रिया भव. पतिप्रिया भव. 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 कृष्णा
अरे अरे तुझ्या स्त्रिया तरी किती आहेत? भाऊजी आशीर्वाद देता देता इतक्यातच थकलात. एकंदर आम्ही 16,108 आहोत आणि आतापर्यंत फक्त 1000च नमस्कार झालेत. 15,108 अजून बाकी आहेत. हा? हा. हे पहा, तुम्ही साऱ्या जणी एकदमच नमस्कार करा ह्याला. मोठी कृपा होईल. काय ग हे नजराणे असं? अरे हो, बरी आठवण झाली. सुदामा, तू मला काय भेट वगैरे आणलीस का नाही? तुला भेट? हो. काय आणलंस तू? अरे असं गप्प का बसलास? बोलत का नाहीस? ह्याचं गाठोडं कुठे? तिकडं रुक्मिणी देवीच्या महालात. आणि ते हा वहिनीने काहीतरी दिलंच असणार. साधी भेट नव्हे, पृथ्वी मुलाची. खरं ना भाऊजी? उगीच काय ग तुम्ही अशी थट्टा करताय माझ्या मित्राची? आमचा हक्कच आहे भाऊजीची थट्टा करायचा. होय ना हो भाऊजी? आमच्यासाठी देखील काहीतरी धाडलंच असेल वहिनीनं. धाडलंय ना. मिठाईच्या टोपल्या, फळाच्या करंड्या, शालू, शेले. गाठोड्यात दिसतो ठणठणाट. गाठी मात्र 1760. दिसतं काहीतरी यात. हा सुदामा, काय अरे यात? काय रे? काय नाही काय नाही काय नाही. कसं? हे बघ, पण हे म्हणजे काय? हे म्हणजे पोहे. इश्श, पोहे? किती गोड आहेत. अमृताची रुची आहे ह्याला. म्हटलं आमचाही वाटा आहे त्यात. घ्या की. तुमची पंचपक्वानं तुच्छ आहेत ह्याच्या पुढं. चटणी झाली साऱ्या पोह्यांची. कृष्णा, तुला पोहे आवडले? आवडले म्हणून काय विचारतोस? पोहे तर मला नेहमीच आवडतात. आणि हे तर माझ्या मित्रोत्तमाचे, माझ्या सुदाम्याचे पोहे. कृष्णा, तुला एक मला सांगायचंय. एक काय? लाख सांग ना. असं आहे, आमचा गाव. भगवान, भोजनाची सिद्धता झाली आहे. चल सुदामा चल. अरे पण माझं ऐकून घे ना. काय घाई आहे एवढी? मग बोलू आपण. चल. अरे पण हे मग बोलू बाबा आपण. चल. बैस. सुदामा, किती दिवसांनी आपल्या पंक्तीचा योग आला नाही? हो, 2 तप झाली. गुरुदेवांच्या आश्रमात रोज आपली अशी संगत पंगत व्हायची. हा, कर सुरुवात. म्हण. पार्वती पते हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. मातोश्री, खा थोडस तुम्ही. किती दिवस उपास काढणार? श्रीकृष्णाच्या नामामृतानं पोट भरतंय माझं. द्वारकेहून येणं होईपर्यंत. तू खाणार नाही तर मी खिळा खाणार नाही. हे काय सुदामा, असं खुळ्यासारखा हातातल्या घासाकडे काय बघत राहिलास? जेव ना. घरची आठवण झाली वाटतं भाऊजींना. काय रे सुदामा? नाही नाही, घरची नाही, पण तिकडे गावकरी. गावकरी तुझी आठवण काढत असतील एवढंच ना? जे पण गावकरी हा अगदी पहिल्यापासून असाच.
लहानपणी आम्ही दोघं आश्रमात असताना काय गंमत झाली. काय झालं? रानात सापडलेला एक पोपट असं? कुम्हारांनी पिंजऱ्यात धरून त्याला आश्रमात आणला. मग? बिचारा तो पोपट एकसारखा ओरडत होता. पिंजऱ्यातून सुटून जाण्यासाठी त्याची एकसारखी धडपड चालू होती. अरे रे, असं? आणि त्या पोपटाची धडपड बघून आमची ही स्वारी. हं. काय सुद्धा सांगू काय? सांगा की हो. काय सांगायचं काय, एक सगळं बसली काय. असा हव्या मनाचा आहे माझा हा मित्र. खरंच. पण कृष्णा, त्यावेळेला एकच पोपट बंदिवान होऊन पिंजऱ्यात तळमळत होता. पण आता मात्र शेकडो. समजलं मला. सुदामा, तू आधी जेवून घे बघू. जेवा की हो भाऊजी. पण कृष्णा, सुदामा, तू जर आता जेवणार नाहीस तर मी पण जेवणार नाही, तुला सांगतो मी. नाही, मी जेवतो रे. सांगा त्याला जेवायला. मी जेवतो. कधी जेवणार? जेवतो. काय जेवतो? पण तुला पुढे मला की सांगायचंय. काही सांगू नकोस मला. सर काही ठाऊक आहे मला. सुदामा, तुला वाटचालीचा थोडा क्षीण आलाय. तू अशी जेवण करून घे, थोडी वामकुक्षी कर, पण जे सांगत असेल ते सांग मला. पण आता काय काय योगी, चल जेव बघू. खरंच. सांगा त्याला जेवा जेवायला. ना भाऊजी. जेवा जेवा. सुदामा, तू आता इथं भरपूर विश्रांती घे. इथं माझ्या मंचकावर. आणि तू, मी शेजारच्या महालात आहे. ये सुदामा, बैस. हा, हे घे. नको रे, मी कधी खात नाही विडा. अरे बाबा, हा गोविंद विडा आहे, घे. हो, नाही काय? तुझं नावच अष्टप्रभू माझ्या तोंडात घोळतंय की. आणखी तुझ्या नावाचा विडा कशाला? रुक्मिणी, याला निवांत झोपू दे इथेच. मी येतो, बरं करे. भाऊजी, निवांत झोपा बरं का. भाऊजीला झोप लागेपर्यंत विणा वादन, विंझल वारा. ही सगळी अन्न घेत नाही काय? एवढा मस्तवालपणा. ठीक आहे, आजपासून हिला पाणी देऊ नका. तिचं अंथरूण पांघरून काढून घ्या. चांडाळणी, एवढं का तुझं राक्षसी काळीच? या माऊलीचे नाही, तू तिच्या पोराची तरी दया एवढी तुला. थंडीनं कुडकुडत दगडावर पडणार ते. मरू नका काढता. काय हवं महाराजांना? काही नको, पाणी हवं का? काही नको. पाणी नको, पंखा नको, विणा नको, काही नको. सुदामदेव, चंपाराणी आमचे हालाल करते. सुदामदेव, आम्हाला शिळी तुकडीही वेळेवर मिळत नाही. सुदामदेव, आम्हाला अंथरुणही नाही. दगडाच्या शेमेवर, जमिनीवर झोपतोय. या दडकातून आमची सुटका करा. कृष्णाला आमचं घराणे सांगा. कृष्णाला आमचं घराणे सांगा. कृष्णाला आमचं घराणे सांगा. सांगतो, सांगतो. कृष्णा, कृष्णा, कृष्णा. काय हो तुला? काय हो तुला? हं? मला मला काही नको. अरे बघ, असं घाबरलास का? असा ओरडलास का? ओरडलो नाही. नाही कृष्णा, हे बघ, तुला नीटशी झोप न मिळाल्यामुळं तुझी प्रकृती बिघडलेली दिसते. ये, बैस बैस असं मंचकावर. बरं वाटतं ना आता? कृष्णा, मला तुला पुष्कळ सांगायचंय रे. आणि मलाही पण पुष्कळ ऐकायचंय. हे बघ, तू आजच काही जायला निघाला नाहीस ना? अरे मग काय घाईये? सावकाश सांग म्हणजे झालं. अरे हे बघ, आज नाही, उद्या परवा तेरवा काहीतरी सांग म्हणजे झालं. ऐक तर खरं. हे बघ, तुझं तर मी काही ऐकणार नाही. प्रथम तू विश्रांती घे बघू. चल, स्वस्त पडून राहा थोडा वेळ. असं. थांब. का रे? थांब कृष्णा. अरे असं काय करतोस? का असा मला लाजवतोस?
माझे पाय चोरतोस? भल्या ग्रस्तात तू का माझ्या पुण्याच्या आड येतोस? सुदामा, तुझ्यासारख्या पवित्र ब्राह्मणाची सेवा करण्याचं पुण्य मला ऐकच लाभत आहे. मग तू का बरं निष्कारण नाही 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 काय? मी तुला असं करू देणार हे बघ, तुझं मी ऐकणार आहे सुदामा. नाही. नाही काय कृष्णा सुदामा? नाही. बरं बरं बरं, स्वस्त झोपशी तर खरा का ते पण नाही? हा हा, आता पडून राहा. हे बघ, तुला थोडी विश्रांती मिळाली की सारा शिण तुझा निघून जाईल. कृष्णा, नुसत्या तुझ्या दर्शनानेच मला नवजीवन प्राप्त झालंय. सुदाम भाऊजी अलीकडे असं काय करतात? हं? काय करतात? पहावं तेव्हा आपल्याच तंद्रीत विचारात घडलेले असतात. अगं, तुला माहित नाही, पहिल्यापासून तसाच आहे तो. नाही नाही, कसली तरी घोर चिंता आहे त्यांना. चिंता? कसली बरं चिंता? कसली ते मला काय ठाऊक, पण आहे खरी. अगं, पण तो तर काहीच बोलत नाही. ते खूप बोलतील, पण आपण कुठे ऐकून घेताय? हं. नव्हते तेव्हा तर दररोज पाण्याच्या घोटाबरोबर त्यांची आठवण काढीत होतात, आणि आता पाहावं तर तोंड बंद. बिचारे इतके लांबून आले आहेत, इतके दिवस ते इथं आहेत, हं. पण आपण कधी त्यांना त्यांच्या काळजीबद्दल विचारलंय का? नाही बुवा. बर, मग काय करू म्हणतेस? त्यांची चिंता आपण दूर केली पाहिजे. एवढे आपण स्वतःला दीनदयाळ घेऊन म्हणवता, पण अगं, त्याचं असं आहे, हे बघ, ऐक. खरंच मी सुद्धा मला सुखी करणार आहे. समजलीस ना? असं होय? हे काय बरं मला माहित. अखेर बायकाच्या बायकाच. बर, हे बघ, तू आता तुझ्या उद्योगाला लाग, मी सुदामाकडे जातो. हं? सुदामा, अरे आता इथं एकटाच काय करतोस? असं पुटपुटतोस काय? हातवारे काय करतोस? कसल्या गहन विचार चाललाय तुझा एवढा? कृष्णा, इतके दिवस झाले मला इथे येऊन, बर, नुसता बसून राहिलोय. भले. अरे, चांगला उभा आहेस की. तुला आपली नुसती थट्टाच वाटते. सुदामा, अरे तू 2 वेळेस माझ्या पंक्तीला जेवतो, सुवर्णाच्या पलंगावर झोपतोस. तेच तेच ह्याच आरामाला कंटाळलोय मी. म्हणजे तुझं म्हणणं तरी काय? तुझ्या पाहुणचारात काही कमी पडलं का सुदामा? छे रे कृष्णा, मग देवेंद्राला देखील हेवा वाटावा एवढ्या थोर ऐश्वर्यात तू मला ठेवलायस इथं. पण मी इथं आलो कशासाठी, आणि हे चाललंय काय? तिकडं गावकरी काय म्हणत असतील? अरे, काय म्हणतील? 4 दिवस आपल्या बाळ मित्राकडे चैनीसाठी गेला असंच म्हणतील, दुसरं काय? नाही नाही, मग मी इथं चैनीसाठी आलो नाही. कृष्णा, मला तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे, आणि एवढ्यासाठी तितक्या लांब पायपीट करीत आलो मी. असं? अरे, पण इतके दिवस तू काहीच बोलला नाहीस मला. आश्चर्य बुवा. मी कितीतरी वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला, मग पण तू ऐकून कुठे घेतोस? बरं बुवा, चुकलं आमचं. हा. काय महत्वाचं काम आहे तुझं? आता तरी ऐकणार का? हो तर. मग बैस पो तिथं. हम्म. सुदामा, हे बघ, मगाच्या सारखं स्वतःशीच हात पारे करत काय पुटपुटणार तर नाहीच ना तू? हे बघ, अरे रागव नको बुवा. अशी थट्टा करू नको. थट्टा नाही करत थट्टा मी. नको करू. हसतोस काय? बरं बुवा. काम अत्यंत महत्वाचं आहे. समजलं ना? हं. आता एकदम गंभीर होतो. हं? काय काम आहे तुझं? म्हणजे काम असं आहे, हं. आमचा गाव. छान छान. हं. आम्ही तिकडे समारंभाची सारी तयारी करून बसलोय, आणि तुम्ही निवांतपणे इथे गोष्टी सांगत बसलात. भाऊजींना बोलवायला म्हणून इकडे आला, ते इथेच बसलात. आधी चला बघू. थांब, तर महत्वाचं काम चालू आहे. ठीक आहे. गावाचं काय झालं पुढे? आधी बघा, बघा. गावाचंच काय? तो ऐकत नाही. महत्वाच्या कामाला हीच वेळ मिळाली वाटतं. सुदामा, आता तुला उठलं की काही गत्यंतर नाही बाबा. चल उठ. पण तुमच्यासाठी मनोरंजनाचा खास कार्यक्रम आखलाय भाऊजी. अरे वा. अहो, पण ते पण अरे, काय? त्याला सांग काहीतरी बाबा. आधी चला बघू. पण माझं लाडू तू. मग सांगितलं काय?
राधिके संगे श्रीरंग राधिके संगे श्रीरंग सावळा खेळे श्रीरंग सावळा खेळे श्रीरंग उसळला रासलीला रंग उसळला रासलीला रंग रासलीला रंग रासलीला रंग झिम्मा घुमला चढत्या छंदी झिम्मा घुमला चढत्या छंदी टाळी लागले ब्रह्मानंदी टाळी लागले ब्रह्मानंदी वाजती वीणा झांज मृदंग वाजती वीणा झांज मृदंग चला दणाना खेळू फुगडी चला दणाना खेळू फुगडी स्वर्ग सुखाचे दारे उघडी स्वर्ग सुखाचे दारे उघडी फुगडी खेळूया सखीनो फुगडी खेळूया धुंद मन बनले गाणी संग धुंद मन बनले गाणी संग प्रीती गोप गुंफूया भरारा प्रीती गोप गुंफूया भरारा सखीनो गोप गुंफूया भरारा हिंदोळ्यावर झुलू झरारा हिंदोळ्यावर झुलू झरारा जीव हो मुरली नादे दंग जीव हो मुरली नादे दंग गुलाल रंगाने बिजलाला गुलाल रंगाने बिजलाला 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 गुलाल रंगाने बिजलाला अंग अंग माखसी कशाला अंग अंग माखसी कशाला रंगले पहांतरंग रंगले पहांतरंग उसळला रासलीला रंग उसळला रासलीला रंग रासलीला रंग रासलीला रंग चल कृष्णा आता तरी ऐकून घेणार का माझं थोडस आता आता नको रे बाबा, मला फार झोप आली. हे पहा, उद्या अगदी निश्चित हं? उद्या हो, अगदी निश्चित. पण उद्या सकाळी मी जाईन म्हणतो. का रे? फार दिवस झाले येऊन. मग काय झालं? खरं म्हणजे आल्या पावलीच परत जायला हवं होतं. ऐकलं का? पण तुझ्या संगतीत मन रमलं. भाऊजी, कार्यक्रम आवडला ना? वा, आवडला म्हणजे काय? कार्यक्रम उत्तमच झाला.
सुदामा मला खूप आवडला. अरे? काय सुदामा? सुदामा उद्या जातोय म्हणतो. उद्या आपल्याला माहित नाही, विचार केला तुम्ही. त्याला काहीच माहित नाही. इथं मन रमत नाही वाटतं, बायकोशिवाय करमत नाही वाटतं. खरं का सुदामा? हा? काय रे? तसं नाही रे, पण तिकडे ते गावकरी वाट बघत असते. असं आहे का? खरं त्याला उद्या जायलाच पाहिजे ना. हे पा, तू उद्या अगदी निश्चित जा, पण आज मात्र निवास पण झोप घे. हा? चल. अरे सुदामा, अरे हे रे काय? हा? जुनीच वस्त्र घातलीस? हो का? प्रवास लांबचा, तू दिलेल्या वस्त्र अलंकारामुळं वाटेत प्राण संकट ओढवायचं. तेही काही खोटं नाही म्हणा. भाऊजी, हे एवढं घेऊन जा. काय हे? जाऊ बाई ना भेट. छान. अगं पण तुला माहित आहे काय, चोरांच्या भीतीमुळे यांनी मी त्याच्या अंगावर घातलेली वस्त्र देखील त्यांनी काढून ठेवलीत, आणि हे अलंकार तो नेणार आहे. पण हे रीतीच आहे. पुरुषांना काही रीतभात नसली हं. तरी आम्हा बायकांना सारं सांभाळावं लागतं. खरंय बहिणी, खरंच मला नको हे. आहो, पण तुम्हाला नव्हे, जाऊ बाईला, मुलाला. त्यांना हे नको. तुम्ही माझा सन्मान केलात, त्यातच त्यांचाही झाला. पण भाऊजी, जाऊबाईंना हा शालू आणि मुलाला एवढा कंठा तरी न्या. अगं मी सांगतो तुम्हाला, हा मुळीच नेणार नाही. तुम्ही त्याला आज बघताय, पण मी तर त्याला लहानपणापासून ओळखतोय. कमालीचा निरीच्छ ब्राह्मण आहे, अगदीच अयाचक वृत्तीचा. सुदामा, परत कधी येणार रे? लवकरच या हा. येताना एकटे येऊ नका हा. जाऊबाईंना आणि मुलालाही बरोबर आणा. हो, बहिणीला घेऊन ये बरं काय. हा. आणि येताना पोह्याच्या गाड्या आणि शालूच्या गाड्या आणायला विसरू नका. बर कृष्णा, येतो. थांबा, नमस्कार करते. सुदामा, मलाही तुझा आशीर्वाद असू दे. देवाला भक्ताना आशीर्वाद द्यायचा. कृष्णा, ये बहिणी येतो आम्ही. हे बघ, ही तुझी काठी आहे ना, ती विसरशील इथं. हा, घे. महाराजांचा विजय असो. विश्वकर्मा, मी तुम्हाला बोलवणारच होतो. काय आज्ञा आहे महाराजांची? एक गुप्त कार्य आहे, तातडीचं तसंच महत्वाचंही आहे. अखिल कपिला नगरी सुखी झालीच पाहिजे. समजलं ना? आज्ञा महाराज. एका रात्रीत प्रतिद्वारका निर्माण करतो, चिंता नसावी. लागलोच त्या उद्योगाला. कृष्णाला भेटून आलास? हो. तुला मोठा विश्वास. कृष्ण आपला बाळ मित्र आहे, सम्राट आहे. घेईल गावाचं गाऱ्हाणं ऐकून, करील त्यांचं दुःख दूर. पण भ्रमाचा भोपळा फुटला ना, मग आता गावकऱ्यांना काय सांगणार? आता गावकऱ्यांना काय सांगणार? काय सांगणार? काय सांगणार? स्वामी, हीच ती कपिला नगरी, सुदाम देवाचं गाव. गाव झोपलं आहे तोवरच श्रीकृष्ण भगवानांच्या आज्ञेप्रमाणे या कपिला नगरीची प्रतिद्वारका करून टाकतो. ओरडताय काय? महाराजांची झोपमोड होईल ना. महाराजांना भयंकर आघातीत घालले, मोठं लोळ वर्तले. चमत्कार, भयंकर चमत्कार, महाभयंकर चमत्कार. कोण आलाय? मी कुकुट शास्त्री. महाचमत्कार घडलाय. गावाचं रूप पार पालटून गेले. चौकडे झगझगाट, सोन्याची घरं. झगझगाट, सोन्याची घरं. हो,
एक भयंकर महापुरुष आला आहे. महापुरुष कुठे तुमच्या स्वप्नात? चालते वा इथून म्हणे झगझगाट सोन्याची घरात. झगझगाट सोन्याची घरं? आमचा वाडा तर अजून आहे तसाच आहे. पहारेकरी हाकलून द्या ना, फुकट माझी झोप मोड केली. थट्टा नव्हे महाराज, खरंच आलाय महापुरुष. सारा गाव त्याच्या भोवती गोळा आहे. प्रत्यक्षात बघा ना. पकडून आणा जरा माझ्यासमोर. पहारेकरी सेनापतीला वर्दी द्या. हे श्रीकृष्ण भगवानांचे प्रतिनिधी विश्वकर्मा. सुदामदेवाने आमच्या हात श्रीकृष्ण देवास पोहोचवली. होय, म्हणूनच मी आलोय. लोक हो, आजपासून कालयवनाच्या दास्यातून कपिला नगरी मुक्त झाली आहे. श्रीकृष्ण भगवानांचा एका माणसाला पकडायला एवढा उशीर? सेनापती आहेत का शेंदार शिपाई आहेत? सगळेच आज्याकडे आणि भित्रे आहेत. अगं माझी तलवार कुठे आहे? तलवार हा मी जातो. महाराज ओळखतो. महापुरुष पाहता काय? पाहता काय? उभा डोकं. अहो, थांबलात काय? अगं पाय चिकटला आणि हात ते हलत नाही. तुम्ही असे नौसांगाची आहात. अरे, मेले ना बाई. अरे, तो चेतूक ना बाई, चेतूक. धावा, कुठेतरी धावा. आज्ञा महाभागा, आज्ञा महाभागा. बांधा या दोघांना. हे काय भैरव शास्त्री? महापुरुषाची आज्ञा. हे काय कुक्कुट शास्त्री? आज्ञा महापुरुषाची. पण रामचंद्राच्या लयाला गेला. हो आता सुदामदेवांचं राज्य सुरू झालं. सुदामदेवाचं कुटुंब कुठे आहे? तुरुंगा यांच्या तळ घरात. याच महाराजाने त्याला जाणून ठेवलंय. चला तिकडे, यांना घेऊन चला. चला. मातोश्री, धनशेट्टी, धनशेट्टी, देवाने हाक ऐकली. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार, सुदामदेवाचा जय जयकार. मातोश्री, श्रीकृष्ण महाराजांचे प्रतिनिधी विश्वकर्मा आले आहेत. पण ते कुठे आहेत? ते आले का द्वारकेहून? मातोश्री, सुदामदेव येथील इतक्यात निघालेच आहेत. सुदामदेवाच्या कृपेनंच आज हा सोन्याचा दिवस उगवला. ठेवा पडून त्याला कोठडीत. याला बंदिवास? नको नको, सोडा त्यांना. श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा आहे, माझा नाईलाज आहे. बोला. श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार, सुदामदेवांचा जय जयकार. कुठे जाणार? नाही नाही, मी कृष्णाला भेटणार नाही. मी त्याच्याकडे येणार नाही. ही द्वारका नव्हे, आपली कपिला नगरी आता सोन्याची झाली आहे. कपिला नगरी सोन्याची? हो, कुणी केली? श्रीकृष्ण भगवानांच्या आज्ञेवरून श्रीकृष्णाचे प्रतिनिधी विश्वकर्मा यांनी. नको नको, तुझ्याकडे मला पाहवत नाही. उतरून टाकते सारे वस्त्र अलंकार. दारिद्र्य हेच आपलं वैभव आहे. असं काय करायचं ते? आपल्याच पुण्याने हे राजवैभव मिळालंय ना. नाही,
माझ्या पुण्याईनं नाही, ती सारी श्रीकृष्णाची कृपा आहे. त्याची आरती करा, त्याची पूजा करा. मी अज्ञानी आहे, पामर आहे. चाललात कुठं? आत्मशुद्धी करायला. श्रीकृष्णानं मला फसवलं, सामर्थ्यहीन केलं. दारिद्र्य हेच माझं वैभव, ते माझ्यापासून हिरावून घेऊन त्यानं मला दुर्बल केलं. कृष्णा काय केलं असेल? मला मोहात पाडून माझी परीक्षा का आरंभली आहेस तू? ठीक आहे, तुझ्या नावाचा जप करीत इथंच आता प्राणांतिक उपोषण करणार. प्राणांतिक उपोषण करणार, प्राणांतिक उपोषण करणार, प्राणांतिक उपोषण करणार. कुठं निघालात? माझ्या मित्रोत्तमाकडं. मित्रोत्तम? अगं, मित्रोत्तम म्हणजे दुसरं कोण? सुदाम भाऊजी. श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, तुझा लागला रे छंद, तुझा लागला रे छंद. श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, तुझा लागला रे छंद. श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद. श्री हरी गोविंद गोविंद, श्री हरी गोविंद गोविंद, तुझा लागला. कृष्ण आला. सुदामा, सुदामा, काय चाललंस तू? आत्मशुद्धीसाठी. अरे तू तर महाज्ञानी, परम पावन पुण्य पुरुष. नाही, मी पामर आहे, मी अज्ञानी आहे. तसं नसतं तर मी न मागता हे ऐश्वर्य तू मला का दिलं असतस? सुदामा, ज्ञानदानाचं पवित्र कर्तव्य करत असताना तुझा योगक्षेम सुरळीतपणे चालावा म्हणून मी तुझा संसार सुखाचा केला. आता तू निर्भीतपणे जगाला ज्ञानदान कर. पण हे राज्यपद कशाला दिलंस? राज्यपद स्वतःच्या उपभोगासाठी नसतं, लोकांच्या सेवेसाठी असतं. बहुजन सुखाय बहुजन हिताय ना विष्णू पृथ्वीपती. राजा म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधी. खरं आहे, खरं आहे. मग कृष्णा, दे तुझ्या पादुका. सुदामा, होय, दे तुझ्या पादुका. काय सुदामा? लोक हो, सुदाम नगरीच्या सिंहासनावर श्रीकृष्णाच्या या पादुकाच आता अधिष्ठित होतील.
कृष्णानं दिलेलं हे राज्य लोकगंगेचं आहे, तुमचं आहे, सर्वांचं आहे. बोला श्री कृष्ण भगवानांचा जय जयकार.